बिग बॉस मराठीचा हा चौथा आठवडा सुरू आहे. घरात सध्या तुफान राडे सुरू आहेत. तसंच वारंवार सांगूनही घरातील सदस्यांकडून सतत वादग्रस्त विधानं व अपमानास्पद भाषेचा वापर करणं या चुका टाळल्या जात नाहीयेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड घेतली. यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते जान्हवी किल्लेकर हिचं. इतरांची सतत लायकी काढणं, घराबाहेर काढण्याच्या धमक्या देणं, अभिनयावर भाष्य करणं, अपशब्द वापरणं या गोष्टींमुळे नेटकरी जान्हवीवर चांगले संतापलेत. आता या सगळ्या घडामोडींवर जान्हवीचे पती किरण किल्लेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पहिल्यांदाच भाष्य केले. यात त्यांनी लिहिलंय, जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही, पण जेव्हा हे घडलं तेव्हा ते क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. पण याचा अर्थ असा नाही की ती बरोबर आहे. ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचं घर साधं सुद्धा नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असंही नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याचा काहीही संबंध नाही किंवा देणं घेणंही नाही. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची आणि बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल की मी या बाईचा एक दिवस पाण उतारा करेन, अंकिता म्हणते हिच्यामध्ये खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको, आणि पंढरीनाथ म्हणतात की कॅमेरा आपल्याकडे आहे, तेव्हा कुठे गेलेले आदर्श? तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे? जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श, चुकीचा शब्द हे लोकांना दिसलं, पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची सेवा करते हे फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा. 24 तासांच्या प्रवासात काय काय घडतं याची आपल्याला माहितीही नसते. ती 1 तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचाही विचार करा. बस, बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. #I support जान्हवी. किरण यांच्या या पोस्टवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बिग बॉस मराठीच्या घरातील असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.